नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. संवाद सुपरफास्ट. काल अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अनेक तालुक्यांना बसला. त्यात 2 जणांचा वीज पडून मृत्यू झाला. श्रीगोंदा तालुक्यातील एक महिला तर कर्जत तालुक्यातील एक मेंढपाळ यांना या अवकाळी पावसामुळे आपला जीव गमवावा लागला. दरम्यान जिल्ह्यासह शहरी भागात दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांचे हाल झाले. बेकायदेशीर निधी जमवून पारनेर आणि निगोज पोलीस ठाण्याचे सुशोभीकरण केल्याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुशोभीकरणावर केलेल्या खर्चाचा अहवाल सकृतदर्शनी बनावट असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अहमदनगरचे पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी शपथपत्र दाखल करण्याच्या आणि सुनावणीच्या वेळी व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश न्यायाधीश नलावडे आणि न्यायाधीश मंगेश पाटील यांनी दिलेत. याचिकेची पुढील सुनावणी 16 एप्रिलला होणार आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणी नाशिक पंचवटी पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी निलंबित केले. कारभारी काकुळते आणि गोरख बेहेरे यांनी कर्तव्यात कसूर केल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं. 31 मेच्या मध्यरात्री रिक्षा चालकाने त्याच्या मित्राच्या मदतीने एका विवाहितेला तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल अशी धमकी देत बळजबरीने रिक्षात बसवले आणि पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड आणि मखमलाबाद परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा सगळा प्रकार गस्तीवर असलेल्या 2 पोलिसांनी पाहिला. मात्र 400 रुपयांची चिरीमिरी घेऊन हे दोघे पोलीस तिथून निघून गेले. हा आरोप सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांनी सिद्ध केल्यानंतर काकुळते आणि रेहरे यांना निलंबित करण्यात आले. कर्जतमधील पोलीस निरीक्षकाच्या गलथान कारभारांबाबत कर्जतमधील शिवसेनेकडून कर्जत बंदची हाक देण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची पिळवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळणे, अवैध धंद्यांवर कारवाई न करणे यांसारखे अनेक गंभीर आरोप शिवसेनेकडून कर्जतचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांच्यावर करण्यात आले. याबाबत सेनेकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. दरम्यान आज शिवसेनेकडून कर्जत बंदची हाक देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा नियमितपणे सुरू असून मुख्य बाजारपेठा मात्र यावेळी बंद ठेवण्यात आल्या. अपने सुनहरे कल के लिए डॉक्टर सुजय दादा विखे पाटिल जी को जरूर वोट दीजिए असं आवाहन निगोज येथील निवृत्त पोस्ट मास्टर अलाउद्दीन शेख यांचा मुलगा फिरोज शेख याच्या विवाह लग्नपत्रिकेतून करण्यात आले होते. मात्र हे आवाहन फिरोज याच्या चांगलेच अंगलट आले. लग्नात भेटवस्तू नको, परंतु आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांना जरूर मत द्या अशी विनंती फिरोज यांनी केली होती. मात्र त्याची ही विनंती आता आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली. लोकसभा निवडणूक निवासी उपजिल्हाधिकारी पाटील तसेच पारनेरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या आदेशान्वये फिरते पथक अधिकारी मोहम्मद शेख यांनी फिरोज विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्याच अनुषंगाने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. एनडीए खडकवासला जवळ एका अज्ञात मुलीने धरणात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी सभोवतालच्या लोकांनी तिला पाण्यातून बाहेर काढून तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीची श्वसनक्रिया थांबली असल्याचे निदर्शनास आल्यानं न्हावरे येथील शर्मिला बापूसाहेब धुमाळ यांनी मुलीला प्रसंगावधान राखत जीवन रक्षक प्रणाली देत श्वसन प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले आणि मुलीचा जीव वाचला. दरम्यान शर्मिला या ससून रुग्णालयातील परिचार्या आणि बीजे महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. श्वानाचे पिल्लू सोसायटीत आल्यानं चक्क नेरकर या इस्मानं इवल्याशा पिल्लावर लोखंडी गजाने हल्ला चढवला. ही बाब त्याच्या चांगलीच अंगलट आली. प्राणीप्रेमी यांना ही माहिती समजताच प्राणीप्रेमींनी म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये संशयित भरत नेरकर विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत क्रूरता निवारण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.